गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तू लवकर आलास? मी नेहमीच्याच वेळेला आलोय. तू उशिरा आलीस. कशी झाली बर्थडे पार्टी? बर्थडे पार्टीला गेली होतीस ना काल तू मैत्रिणीच्या? कशी झाली? छान छान झालं. काय गिफ्ट दिलं तिला? काय विचारतोय, गिफ्ट काय दिलं तिला? काहीतरी दिलं असेल. मी तिला म्हणाले की तुला आवडेल ते माग. काय सांगितलं तिने? काय काय मागितलं तिने? तिला आत्ता नको. ती म्हणाली मी सांगते तुला. तू खोटं बोलत नाहीयेस ना माझ्याशी? मी आल्यापासून असे एकावर एक प्रश्न काय विचारतोस आणि स्वतःच ठरवतोयस की मी खोटं बोलले म्हणून? काही ठरवलं नाही. मी फक्त विचारतोय तुला. असं काही नाहीये. मला काम करू दे. तुझा डबा. तुला वेळ मिळेल तसं खाऊन घे. चला चौधरी, जेवायला चला. जा, मला भूक नाही. अरे काय कमाल करतोस तू. जेवायला चल रे. टिफिन असा नुसता समोर ठेवायचा, त्याच्याकडे बघत बसायचं, त्याने पोट नाही भरत. डबा उघडायला लागतो, पदार्थ हातात घ्यायला लागतो, तो खायला लागतो, मग पोट भरत. चल जा, सांगितलं ना मला भूक नाही. काय झालं? डबेवाली बोलली नाही का अजून? बोलली नसती तर बरं झालं असतं. खोटं बोलली यार. हो 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 हो. अरे हा डायलॉग ते मला ह्याच्यासारखा वाटला. ते थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. किती छान. बंकच झाली असेल तर मी निघतो. अरे नाही बाबा, मी तुझा मूड लाईट करायचा प्रयत्न करतो यार. काय झालं? ती नेहमीची नेहा नाहीये. यश, मला काय वाटतं माहिती का, तू अजूनही ना तिच्या वागण्यावरती लक्ष देतोयस, सिच्युएशन वरती नाही. म्हणजे सांग, तुला असं दिसतंय की ती तुझ्याशी खोटं बोलतीये, बरोबर? पण मला काय दिसतंय माहितीये, तरी सुद्धा तिने तुझ्यासाठी टिफिन आणलाय. ब्रो, तिला जर इग्नोरच करायचं असतं ना तर तिने पूर्ण इग्नोर केलं असतं ना. टिफिन कशाला आणला असता? माझा ऐकशील? काय पर्याय आहे का माझ्याकडे? तू पर्याय नाही म्हणून ऐकतोस का? जातो मी. बोल ना आता. हा, एक काम कर, ती कॅन्टीनला गेली ना, तू पण जा. हा, तिने दिलेला टिफिन असं छान उघड, तिने केलेले पदार्थ असं छान खायला लाग. ती तुझ्या बाजूला बसेल, बडा 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 स्वतः सगळं बोलायला. हे रे, तुला असं वाटतं ना की तू असं कर म्हणजे ती असं बोलेल, ती अशी वागली म्हणजे असं होईल. हा कॉन्फिडन्स माझ्याबद्दल आहे की तिच्याबद्दल? स्वतःबद्दल आहे. माझं ऐक, तू जा, टिफिन उघड, पदार्थ खायला लाग, ती स्वतःहून तुझ्याशी बोलेल यार. तू जा ना. मला दरवेळी असं वाटतं की तू सांगतोस ते अजिबात ऐकून येत, तरी मी तुझा ऐकतो का मला कळत नाही. ब्लॅकमेल करतोस मला.
ठीक आहे. अरे प्रेमात पडलेला माणूस कधीच दुसऱ्याच ऐकत नसतो ब्रो. तो तेच करतो जे त्याला करायचंय, जे त्याच्या मनात आहे. तूही काही माझं ऐकत नाहीयेस. उलट मी तेच सांगतोय जे तुझ्या मनात आहे. बिचारा यश. हॅलो मिस्टर परांजपे. हॅलो हॅलो नेहाजी, तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. हां मिस्टर परांजपे, एक मिनिट, इथे रेंज नाही आहे. मी फोन स्पीकरवर टाकते, एकच मिनिट. हां बोला मिस्टर परांजपे. नेहाजी, अहो किती किती कौतुक करायचं तुमच्या गुणांचं. कामाला तर तुम्ही पर्टिक्युलर आहातच, वागण्या बोलण्यात तर प्रश्नच नाही. आणि आता आज तुमच्या हातची चव चाखली. अक्षरशः आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाली हो. तुम्हाला आवडलं ना, हे महत्वाचं. आवडलं? हो खूप आवडलं सगळंच. काय हो नेहाजी, यात एक छोटीशी पोळी आहे. काही स्पेशल आहे का ती? अरे देवा, तुमच्या डब्यात आली? हो, ती परीने केली आहे. ओ वा 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 वा. तुम्ही दोघी मिळून प्रेमाने जी काही माझी काळजी घेताय ना, आणि जी काही सोय केली आहे ना, ते खरंच भावलं मनाला. असं वाटतं की माझं आपलं कोणीतरी आहे या जगात, ज्यांचा मला आधार आहे. मिस्टर परांजपे, खरं सांगू तर आत्ताच्या या परिस्थितीत तुमचा आम्हाला खूप आधार आहे. खरंच थँक्यू. नेहाजी, परत थँक्यू. काल तुम्हाला बोललो ना. जाऊ दे, मी आता मन लावून शांतपणे जेवतोय. ठीक आहे, आपण संध्याकाळी भेटूयाच. बाय. ठीक आहे, ठेवते. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आई, सांग ना याचं उत्तर काय, मला येत नाहीये. बाळा, तू पाहतेय ना मी काम करते, मला थोडा वेळ दे. जा बाबा, तू माझ्याकडे लक्ष पण देत नाही. जाऊ दे, नुसतं काम करत असतेस. बाळा, तू बघतेस ना मी काम करते, मला थोडा वेळ दे. असंच काल पण उशिरा आली आणि आज पण उशिरा येणार. मग माझा अभ्यास कोण घेईल? मीच घेईन बाबा, 5 मिनिटं दे मला. नाही, मी नाही थांबणार. मला माहिती तू नुसती कामच करणार आहेस. मी नाही करणार आता अभ्यास. मी नापास झाली तरी चालेल. परी, बाळा असं बोलायचं नाही. मग तू सांग ना प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे. बाळा, हा डबा भरते आणि तुला सांगते. अरे देवा, आता काय झालं? अरे हा टिफिन धुवायचाच राहिला. डबा जड का वाटतोय? अरे देवा, यशनी काल डबा खाल्लाच नाही. यश असं करत नाही. मी दिलेला टिफिन माझ्यावर चिडला तर नसेल ना तो?
खोटं बोलली ते त्याला कळलं असेल. आई तू हेल्प कर ना मला स्टडी करायला. तू थोडा वेळ बाहेर खेळ, मी आले. ओके यश, आपल्याला या आठवड्यात दुबईला जायला लागणार आहे कारण तिथले जे आपले क्लायंट्स आहेत त्यांना हा मी सांगत होतो की दुबईला आपल्याला जायला लागेल पुढच्या आठवड्यात कारण ती अरे कामाचं असेल तर घे ना. कामात असेल तर घेईन मी. तू काय सांगतोयस मला? मी सतत फोन कट करतोय म्हणजे कामात आहे, कळत नाही? नको बोलूया आता. दुबईला आपल्याला या आठवड्यात जायला लागणार आहे कारण तिथले जे आपले क्लायंट्स आहेत त्यांना आपल्याशी पर्सनली भेटून काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत आणि त्या जर नाही होऊ शकल्या, मीटिंग्स नाही झाली तर ते डील फिसकटेल. सो आपल्याला जायला लागेल. किती वर्ष काम करतोयस रे इकडे? किती वर्ष काम करतोयस? तुला माहित नाही आजोबांना थंड ज्यूस चालत नाही? आउट. काय चाललंय तुझं? तू का चिडचिड करतोयस विनाकारण लोकांवर? लोकांना एकदा सांगून कळत का नाही? अरे यश, 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 अरे काय झालं याला? अचानक असं उठून गेला? बसा तुम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं याला अचानक? उठून गेलाय पण हे सगळं अचानक नाहीये. मग अचानक नाही म्हणजे हे सगळं साचलंय. साचलंय? काय साचलंय? काय साचलंय नाही जग्गू, काय काय साचलंय. काय काय साचलंय? राग, इग्नोरन्स, खोटेपणा. तू आता मला सरळ सरळ काय सांगितलं नाहीस ना? पुढचे 8 दिवस मी तुला जग्गू म्हणून देणार, लक्षात ठेव. अरे तुम्ही का एवढे इम्पेशंट होताय? आय एम सॉरी, माझ्यावर नका चिडू. झालंय असं, डबेवाली त्याच्याशी खोटं बोलते. डबेवाली खोटं बोलते? का? का? आता चांगली टीम असूनही इंडियन क्रिकेट टीम का हारते आणि मुली खोटं का बोलतात? त्याचं काय उत्तर देणार आपण? तू म्हणतो ते बरोबर आहे, मग पण ती खोटं बोलते हे नक्की का? म्हणजे आम्ही मूर्ख? तसं नाही म्हणत रे, गैरसमज नको व्हायला म्हणून म्हटलं. इस बार खबर पक्की आहे जग्गू, ती खोटं बोलतीये. अरे जी मुलगी ऑफिस मधला घोटाळा इतके प्रामाणिकपणे सांगते ती खोटं बोलल्याचं मला नाही वाटत. हा, कारण यावेळेस घोटाळा ऑफिसचा नाहीये, तिलाच आहे. म्हणून तर राजकुमार रुसलाय. म्हणजे अहो काय झालं, ती याच्याशी खोटं बोलतीये. आता मी त्याला म्हणलं ती खोटं बोलतीये, तुला त्रास होतोय. याचा अर्थ तुझ्या मनात तिच्याविषयी काहीतरी आहे ना, बोलून टाक ना. अरे परक्या माणसाचं वागणं कोणी असं इतकं मनावर घेतं का? तू म्हणतो तर बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट इतकी लाईटली घेऊ नकोस. तुला माहिती आहे, हे असं खोटं बघून जर त्याला फसवलं कोणी तर त्याचे परिणाम काय होतात बघितले आपण. म्हणूनच मी त्याला काय म्हणलं की तुझ्या मनात जे आहे ते बोल ना तू आधी स्वतःहून. काय होईल, जरा बरं वाटेल तुला. नाही बोलणार ते. माझ्या नातवाला मी चांगला ओळखतो. खूप दिवसांनी असा हसत खेळत बघितलाय मी त्याला. पुन्हा तो कोशात जाता कामा नये. तू राहा बाबा सोबत त्याच्या. हो पण तुम्ही काय एवढे सिरियस होताय? रिलॅक्स, काही झालेलं नाहीये. तुम्ही नका काळजी करू. चला मी निघतो, तुम्ही वेळेवर खाऊन घ्या. तू खाऊन जा ना. कसं खाणार मी आता? का? एरवी मला तुम्ही काय म्हणता त्याची मी कोण आहे? बिन लग्नाची बायको. मग आमचे आहो जेवले नाही तर मी कसा खाणार? चला मी येतो. जा जा पड. मी माझ्या नातवाला चांगला ओळखतो. आता या दुःखातून कसा बसा बाहेर पडलाय तो. पण जर परत त्याला कोणी प्रेमात दुखावलं तर बाहेर पडणं मुश्किल आहे त्याच्या दृष्टीने. आई काय झालं? आई सांग ना काय झालं? काय नाही बाळा, तुझं होमवर्क कुठे दे, कुठे प्रॉब्लेम आहे सांग मला. आधी तू सांग तुला काय झालंय. मला काय नाही झालंय बाळा. थांब मीच ओळखते. पैशांचा प्रॉब्लेम आहे का? नाही बाळा. तुझं काय दुखतंय का? मला काय नाही झालंय बाळा. मग फ्रेंडशी भांडण झालं का?
तो तुझ्याशी बोलत नाहीये का? नाही बाळा, असं काही नाहीये. म्हणजे हेच कारण आहे. खरंच असं काही नाहीये राजा. खोटं बोलतेस नाही? मी त्याला ऑलरेडी खोटं बोलली म्हणून तो चिडलाय माझ्यावर. नो प्रॉब्लेम. ओजस पण कधी कधी माझ्यावर चिडतो. मलाच करमत नाही म्हणून मी जमपट्टी करते. सॉरी म्हण, बघतो लगेच आहे. येऊ का? हाय फ्रेंड. मी नाही तुमची फ्रेंड. या ना, बसा ना. बसा. सॉरी हा नेहाजी, न सांगता आलो. काय काल तुम्हाला डबा आणून द्यायला त्रास झाला ना, म्हणून म्हटलं आज स्वतःच यावं. थांबा, आणते मी टिफिन. काल तू दिलेली छोटी पोळी खूप छान होती ग, मला फार आवडली. छोटी पोळी. आई, हा बाळा. मी फ्रेंडला दिलेली छोटी पोळी यांना का दिली? हे नाही माझे फ्रेंड. बरोबर आहे, फ्रेंड तुझ्यावर चिडायलाच पाहिजे. परी, असं नाही बोलायचं. मिस्टर परांजपे, तुमचा टिफिन. कारल्याची भाजी केली, चालेल ना? कारल्याची भाजी? का तुम्हाला आवडत नाही? नाही, असं नाही, म्हणजे फार नाही आवडत. तुम्ही स्कूलला नाही गेले का कधी? परी, असू द्या. तिचे प्रश्न किती क्यूट असतात ना. सांग ना, स्कूलला नाही गेले कधी? गेलोय. तुम्हाला नाही सांगितले का सगळ्या भाज्या आवडीने खायच्या? हो सांगितलंय, पण मीच विसरलो. तुम्ही बदाम नाही खात? परी, आई थांब ना, मी विचारते ना. सांगा ना, बदाम नाही खात? नाही. म्हणूनच विचारतात. काय, मला ना तू जशी गोड आहेस ना, तसे गोड गोड पदार्थ आवडतात. नका खात जाऊ, तुम्हाला माझ्यासारखे इंजेक्शन घ्यावं लागेल. परी, आता पुरे. हा बाळा, चल, उशीर होतोय ना. चल चल चल, पटपट कर, चल आवर. परी बाळा, चल, बॅग घे तुझी. काकाकूंकडे नीट राहा आणि वेळेवर जेवून घे. हो. आज संध्याकाळी येते मी ऑफिसला तुमच्या. निघूया आपण. हो, चल चला. चल बाळा. आला का माझे बाळ? झाली का आवरावरी? हो काकू, निघते मी आता. आज नाही, पुढच्या आठवड्यात या. रद्दी काढली नाही अजून मी. अहो, असं काय करताय? परांजपे आहेत ते. नमस्कार काकू. नमस्कार हो काका. हा, अरे हो, माफ करा. आज सकाळी सकाळी इकडे. मी आता तुमच्या मुलीच्या हातचं जेवण जेवतो. काल त्यांना डबा द्यायला यावं लागलं, त्रास झाला त्यांना, म्हणून मग आज मी स्वतःच आलो. हो हो, छान आहे. काय आहे, घरचं खाऊन जास्त पोट भरतं. पोट तर भरतच, पण मन जास्त भरून येतं काका नेहाजींच्या हातचं जेवण जेवल्यावर. आपलेपणा असतो ना त्यात. अहो, खाणारा मन लावून खाणारा असला ना की आपलेपणा आपोआप उतरतो.